वर करायची आहे. रिंग वर करून तुम्हाला ह्याच्यावरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर ती जी रिंग आहे तीच रिंग खालती जोरात दाबायची आहे. ठीक आहे, ही रिंग दाबली नाही तर हे बटन तुमचं वर नाही जाणार आहे. आता पुन्हा त्याच्यावरती हे बसून घ्यायचं, रेग्युलेटर बसवायचं. रेग्युलेटर बसवल्यानंतर पहिलं दोन्ही बटन चालू करायचे आहेत, मशीनचं आणि रेग्युलेटरचं. आता दोन्ही बटन चालू केल्यानंतरच हे तुम्हाला घड्याळ पुश करायचं आहे. ते घड्याळ तुम्हाला 3 ते 4 वेळा इथे पुश करायचं आहे. आता हे केल्यानंतर तुमचा गॅस चालू होईल. नंतर मग इथे तुम्हाला महिनाभर हात लावायची गरज नाही. म्हणजे जे तुम्ही रात्री बंद करता किंवा बाहेर जाताना बंद करता ते बंद करायची गरज नाही. बंद फक्त एकदाच करायचं, ज्या दिवशी टाकी संपेल त्याच दिवशी दोन्ही बटन बंद करायची. आणि ही जी जोडणी आहे ह्याला वेगळं नाही करायचं आहे. हे पूर्ण इकडनंच हीच रिंग तुम्ही दाबून बसवता, तीच रिंग वरती करा की ते अलगद निघून जाईल. ठीक आहे, लावताना पुन्हा सेम लावायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही आता हे घड्याळ ज्या वेळेला पुश कराल ना तो काटा तुमचा वर येईल, म्हणजे जेवढी टाकी आहे तेवढी दाखवेल. आणि जर भरलेल्या टाकीला लावाल त्यावेळेला तो काटा पूर्ण ग्रीनला टच होईल. आणि जसा वापर होईल तसा तो काटा खालती येईल. आणि लावताना पण मशीन काय करायची, तर हे घड्याळ तुम्हाला दिसेल अशीच लावा. हे खालून येणार नाहीये, हे वरूनच येईल. ठीक आहे, पुन्हा वर करा, हे वर करून बसवा. हे आता मी पुश नाही केलं ना रिंग, तर हे बटन नाही चालू होणार आहे. रिंग पुश केली, दोन्ही बटन चालू करायचे आणि हे घड्याळ फक्त 3 ते 4 वेळा पुश करायचं. इथे काम चालू, परत महिनाभर हाताची गरज नाही.